तुकाराम महाराज म्हणतात, संपत्ती बरोबर धनाबरोबर भक्तीची जोड असावी, बुद्धीला मनाने नाही ऐकलं. ऐका, म्हणून सगुण भक्तीमध्ये काही गुण मगाशी सांगून गेलो. अनन्यता आहे, निष्ठा आहे, नम्रता आहे, प्रतीक्षा आहे. हे गुण फक्त संतांच्या पायावर विश्वास असेल तर येतात बरं का. आणि संतांच्या पायावर जर विश्वास नसेल तर सगुण भक्ती कधी सिद्ध होत नाही. संतांची ये पायी हा माझा विश्वास, 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 संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तुझे माझे हित करीती सकळ. संतांच्या वचनावर, संतांच्या पायावर विश्वास पाहिजे. आमचा सगळ्यांवर विश्वास आहे, फक्त संतांवर विश्वास नाही बरं का. कल्याणवरून गाडी निघाली, एसटी माळशेजच्या घाटाला लागली. शीटवर शेजारी एकजण झोपलाय आणि एकजण जागा आहे. घाटाला जशी गाडी लागली ते म्हणते, ओ उठा ना घाट लागला. ते म्हणतो झोपव द्या हो. ते म्हणते उठा ना घाट लागला, इथूनच मागे एक एसटी खाली गेली होती. ते म्हणते झोपू द्या हो, ड्रायव्हर चांगला आहे. हा कधी ड्रायव्हरला भेटला? पण किती विश्वास आहे ड्रायव्हरवर. न्हाव्याकडे गेला की साबण लावला का डोळे मिटून घेते. कधी विचार केला का हो त्यानं वस्तारा असाच फिरवला तर? किती विश्वास. एक कोटीचा बंगला बांधला, कुत्रं मोकळं सोडलंय, त्याला म्हणलं गेट लावलं नाही, म्हणलं नाही आमच्या कुत्र्यावर विश्वास आहे. कुत्रं कुणाला येऊ देत नाही. किती विश्वास आहे मला सांगा. पण संतांच्या वचनावर विश्वास आहे का? तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आमचा गोपाळ कृपा कधी करतो? संतांच्या वचनावर विश्वास आहे. आणि त्यासाठी प्रचंड कष्ट. परमार्थिक माणसानं सुद्धा एक क्षणभर देवाच्या नावाशिवाय राहू नये बरं का. वाक्य ध्यानात ठेवा. त्यांनी सांगितलं, न पाहे मागील ते वास. मागच्या आठवणी आठवू नये, मागच्या आठवणी वाईट असतात, पुढे जाऊन मी बोलेल. त्याने एक क्षणभर राहू नये. विद्यार्थ्यांना अभ्यास करावा, व्यापाऱ्यानं सुंदर व्यापार करावा, गृहस्थीनं गृहस्थी चांगली करावी, पण भगवंताला विसरू नये. तुम्ही जर विद्यार्थी असाल बरं का, तर माझी एक सूचना आहे, लक्षात ठेवा. 10वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये झोपू नका. रात्रंदिवस अभ्यास करा, रात्रंदिवस. कारण या 2 वर्षात तुमचं जीवन, तुमचं भवितव्य घडत असतं. हे 2 वर्ष फार महत्त्वाचे आहेत. कारण जर ही 2 वर्ष तुम्ही झोपेत घालवली तर पुढं अख्खं आयुष्य तुम्हाला जागावं लागेल. काय करावं लागेल? गुराढोरासारखी मेहनत करावी लागेल, कठोर परिश्रम करावे लागतील. आणि जर या 2 वर्षामध्ये तुम्ही जर परिश्रम करून, कठोर श्रम करून सफलता प्राप्त केली तर आयुष्यभर पुढे सुखाची झोप घेता येईल. वाक्य ध्यानात ठेवा. कारण कुठल्या तरी चांगल्या पदावर नियुक्ती होईल, IAS व्हाल, IPS व्हाल आणि जीवन तुमचं सुखी होईल. तसं भक्तानं सुद्धा ईश्वर मिळेपर्यंत, संत मिळेपर्यंत कठोर परिश्रम करावे, झोपू नये बुवा. युक्त आहार विहार, यम इंद्रियांशी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण, व्यवस्थित खावं,
पित्त वाढवणारं सुद्धा खाऊ नये, कप वाढवणारं सुद्धा खाऊ नये, ज्यानं भक्तीमध्ये अडथळा येतो. हे जे म्हणतात ना भक्ती करताना अन्न अन्नच आहे, मांसाहार करणारे, आमचं काही म्हणणं नाही, पण मांसाला चव नाही, त्या मसाल्याला चव आहे. कशाला आहे? आणि तुम्हाला मानसशास्त्र थोडंसं सांगू काय, तुम्ही टॅमॅटो पाहिलं तरी उचलून लगेच खावं वाटतं, मांसाकडे पाहिल्यावर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सफरचंदाच्या बागेत गेला तर तोडून खावं वाटतं तुम्हाला. पेरूच्या बागेत गेला, सुंदर एखादा पिवळसर झालेला पेरू तुम्ही तोडून खाता, कत्तल खाण्यात गेल्यावर काय वाटतं तुम्हाला? वाहणारं रक्त पाहिलं तरी तुमचं मेटाबॉलिझम बिघडतंय, तर खाल्यावर काय होईल याचा विचार केला काय? तुम्ही जसं खाणार तसं रक्त बनणार, जसं रक्त बनणार तसं तुमची कृती घडणार, तुमचा विवेक संपणार आणि तुम्ही आयुष्य बिघडून ठेवणार. खरं तर तुमची निष्ठा पाहिजे. जर निष्ठा नसेल तर देवही तुमचा उद्धार करू शकत नाही, आणि जर निष्ठा असेल तर दगड सुद्धा तुमचा उद्धार करीन. काय करीन? वाक्य ध्यानात ठेवा, फक्त निष्ठा पाहिजे. याला प्रमाणे भाव धरी तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करील? काय करील दुर्जनाला सज्जन? आणि म्हणून निष्ठा एकदा का स्थिर झाली की जगाने काही सांगितलं तरी त्यात बदल व्हायला नको, अजिबात नको. कुणी काही सांगो, कृष्णाची भक्ती करताना बस सकाळी उठलं तरी तो जवळ, झोपताना सुद्धा त्याला जवळ घेऊन झोपावं. आज दक्षिण बाजूला अशी काही लोक आहेत, कृष्ण भक्ती करतात, कृष्णालाच पती समजतात महिला, बरं का. त्याला सकाळी आंघोळ घालायची, त्याला कपडे घालायची, थंडी असेल तर गरम पाण्यानं आंघोळ घालायची, थंडी असेल तर त्याला श्वेटर कानटोपी, त्याला जे नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, त्याला झोपवल्याशिवाय आपण झोपायचं नाही, त्याला सुद्धा आपल्या शेजारी झोपू घ्यायचं. किती वैशिष्ट्य आहे मला सांग. कृष्णालाच पती मानून जीवन जगायचं. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करून घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करून घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोए, तेने विना जीवा सुख नोए. ते विना जीवा सुख नोए. येरते माईक, येरते माईक, येरते माईक, दुःखाची जननी. येरते माईक, येरते माईक, येरते माईक, दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जननी. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा. बस कृष्णावर भाव ठेवला, पांडुरंगावर भाव ठेवला ना, बस पांडुरंगासाठीच सगळं. मीराबाईनं कृष्णासाठीच नाचली, कृष्णालाच पती मानला, त्याच्यासाठीच भोजन, त्याच्यासाठीच नटणं, त्याच्यासाठीच नाचणं, त्याच्यासाठीच जगणं, हे मीराबाईचं जीवन. तुम्हाला एक सांगू, निष्ठा एकदा स्थिर झाली की बस तुम्हाला मूर्तीपूजा सुद्धा करायची फार आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. निर्गुणाच्या पूजेकडे जाण्यासाठी सगुणाचा आधार पाहिजे. काय पाहिजे?
सगुणाचा आधार. मूर्तीपूजा कशासाठी? तुम्ही डायरेक्ट निर्गुणाकडे जाऊ शकत नाही. तुमचं मन मानणारच नाही हा परमात्मा असा आहे. परमात्मा निर्विकार आहे म्हणलं की तुम्हाला आकार पाहिजे, सवय लागली, आणि त्याच्यासाठी मूर्ती पहिली पाहावी लागते. तुम्हाला एक सांगू, छान उठावं आणि कुणाचं तोंड पाहिजे लायकीचं राहिलंच नाही. देवाच्या तोंडाशिवाय कुणाच तोंड पाहावं. सकाळी उठल्याबरोबर डोळे मिटून घ्यावे. मानस पूजा ही सगळ्यात उत्तम पूजा आहे. काही करू नका. छान कृष्णाची भक्ती करत असाल, पांडुरंगाची भक्ती करत असाल, माझ्या पांडुरंगाची जर करत असाल तर चंद्रभागेला जावं. मानसिक पूजेतून सोन्याच्या घागरीत पाणी भरून आणावं. त्याच्यामध्ये सगळी सुगंधी हवीर द्रव्य टाकावीत. माझ्या पांडुरंगाला स्नान घालावं. त्याला गोपीचंदन टिळा लावावा. छान अंग पुसून गोपीचंदन टिळा, मग त्याला वस्त्र नेसवावीत. हे सगळं छान करावं. मग नैवेद्य अर्पण करावा. फुलांचा हार घालावा. परमेश्वराच्या चरणाला लीन व्हावं. हे सगळं मानस पूजेनं करावं. झाली तुमची पूजा. त्याला वेगळं काय करायची गरज आहे? तुम्ही जे पदार्थ अर्पण करता ते त्यानंच निर्माण केलेले. तुम्ही त्याला द्याल काय? फुलं त्यानंच निर्माण केली. आता तुमची बुद्धी चालत नाही ते अवघड आहे. तुम्ही सकाळी चालायला जाता आणि दुसऱ्याची फुलं चोरून आणून आपल्या देवाची पूजा करता. लवाड तुम्हाला काय? आता त्याला काय बोलावं मला सांगा? फुलं दुसऱ्याची चोरायची आणि पूजा कोणाची करायची? बरं, ज्याची फुलं चोरली तो झोपलेला आहे, तो काय उठत नाही 10 वाजेपर्यंत, त्यामुळे झाडाला फुलं आहेत. पण ज्यानं निर्माण केली तो जागा आहे ना. तुम्हाला कळायला हवं, तदेव वस्तू गोविंदम तदार्पणैत. तुझीच वस्तू आहे, तुलाच अर्पण करतो. पाणी त्यानंच निर्माण केलं, फुलं त्यानंच निर्माण केली, पानं त्यानेच निर्माण केली. तुम्ही काय त्याला देणार? तुमचं काय इथं? तुम्ही द्यायचं असेल तर फक्त मन द्या. त्या मनातून निर्माण होणारा भाव द्या. त्या भावातून निर्माण होणारी निष्ठा द्या. आणि एकदा का निष्ठा दिली का सततम कीर्तयंतो मा यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोर्बुद्धी यो मद भक्त समे प्रिया. तोच भक्त मला प्रिय. संतुष्टम सततम योगी यतात्मा. संतुष्ट, सततम. सततम गीतेमध्ये सतत शब्द खूप वेळा आला हो. यालाच निष्ठा म्हणायची. काय म्हणायची? कधी कधी नाही, सततम. संकट आल्यावर सगळेच आवाज देतात हो. सुखात सुद्धा देव आपल्या जवळ पाहिजे. आता दिवाळी आली ना, नातेवाईकांना बोलवसाल, करंजी खायला या, लाडू खायला, चकल्या खायला. माझ्या कृष्णाला, माझ्या पांडुरंगाला कधी बोलवलं तुम्ही? त्याच्यासाठी सगळं करा. दुःख आलं का मात्र त्याला बोलवता. किती दुर्दैव आहे. आणि सुख आलं की नातेवाईकांना आवाज देता. ऐका, तुमचं घर खूप मोठं आहे, कुणालाही राहू द्या. तुमच्याकडे खूप पैसे आहे, कुणालाही वाटा. तुमचं घर खूप मोठं आहे, कुणाला राहू द्या. पण हृदयात फक्त पांडुरंगाशिवाय कृष्णाशिवाय कुणाला ठेवू नका. देवाशिवाय कुणाला ठेवू नका. बस, संपला विषय. वाट पाहे उभा भेटीची आवडी. 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 कृपाळी दादली बुता वेळ उता वेळ उता वेळ उता वेळ. कृपाळी दादली उता वेळ. उता वेळ कृपाळू तातडी. उता वेळ उता वेळ उता वेळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे
मगाशी मी बोललो, निष्ठा जर नसेल बरं का, तर देवही तुमचा उद्धार करू शकत नाही. निष्ठा जर असेल तर पाषाण सुद्धा तुमचा उद्धार करेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून निष्ठा एकदा स्थिर झाली की जगानं किती बदलायचा प्रयत्न केला तर तुमची ती बदलली नाही पाहिजे. याला निष्ठा आणि अनन्यता म्हणतात बरं का. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. आता परत मागे फिरणार नाही. आणि दुसरा पती जरी मिळाला, आता हे फक्त स्त्रियांबद्दल आहे असं काही नाही. जीव ही स्त्रीचे काय, पूर्ण पुरुष फक्त परमात्मा आहे. कोण आहे? आपण सगळ्या स्त्रियाच आहे. आणि एवढं नाही कळालं तर थोडी बायोलॉजी सांगतो. XY आणि XXY स्त्री बीज आणि पुरुष बीज हे एकत्र आल्याच्या नंतर जर जीवाचा जन्म होत असेल, म्हणजे स्त्रीचं बीज आणि पुरुषाचं बीजाच्या संयोगातून, तर स्वतंत्र स्त्री किंवा स्वतंत्र पुरुष असं कसं म्हणता बरं? प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री लपलेली आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष लपलेला आहे. फक्त वेळ आला की बाहेर येतो. आपण सगळ्या स्त्रिया आहेत. आणि ह्या जीवरूपी स्त्रीला उद्देशून असं म्हटलंय, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. आणि तुकोबरायांनी तर कहर केला पुढं. तुकोबराय म्हणले माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याने मला नाकारलं तरी माझं वन साइड लव आहे, काय एकतर्फी प्रेम आहे. त्यानं मला रिप्लाय नाही देऊ द्या, मी बळच घरात घुसन त्याच्या. काय करीन? पट्ट राणी झाले, घर रिगी झाले पट्ट राणी बळे, आणि वरिले सावळे परब्रह्म. मी त्याच्यावर प्रेम केलंय आणि त्यानं माझ्यावर नाही करू दे, पण मी इतकी पुढं गेलेली आता का मी माघारी फिरू शकत नाही. मी त्याच्या घरात घुसन आणि पट्टराणी होऊन दाखवीन. काय म्हणतात याला? म्हणावं अनन्यता, याला म्हणावं निश्चय. कारण जीवाला आत्तापर्यंत विसावा भेटला नाही, म्हणून जीवानं म्हणावं आता परत मागे फिरणार नाही. जरी दुसरा पती भेटला तरी आता नको बास. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. कारण आतापर्यंत शांती मिळाली नाही, विसावा मिळाला नाही, तुष्टता नाही, संतुष्टी नाही. कारण किती झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती वेळा जन्माला आलो मला सांगा. बहुत केला फेरा, येथे सापडला थारा. मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. निळोबरायांचा प्रमाण आहे, मनुष्य देहाचा ठाव मिळाला, आता पांडुरंग चरणी भाव धर. म्हणून विसावा नावाची जी अवस्था आहे ना, आता विसावा कुठं मैतीला देतात तो विसावा नाही, ते बी अनुकरणच आहे. ज्यावेळी सगळी भावंड पैठणवरून रेड्याच्या मुखातून वेद बोलून पुन्हा नेवाशाकडे निघाली होती इकडं बरं का. आणि नेवाशाला सकाळी स्नानाला ही भावंड चाललं असताना एक अंत्यविधी तिकून येत होता. त्या बाईनं बांगड्या फोडल्या होत्या, कुंकू पुसलं होतं. आणि अंत्यविधी तिकून येतोय आणि ही भावंड इकडून चालली. महिषराज त्यांच्या बरोबर आहे. महिषराज म्हणजे रेडा महाराज. आता रेड्याला सुद्धा महाराज म्हणावं लागतं, आपल्या जवळच आहे. वारीला तर आपण जातो सगळे, रेड्याला सुद्धा महाराज म्हणावं लागतं. म्हणजे सगळेच रेडे महाराज नाही आणि सगळेच महाराज रेडे नाहीत, हे ध्यानात ठेवा मी काय बोललो. एकदा तर एकानं मला विचारलं होतं, एवढे संत होऊन गेले त्यांचे उत्सव होत नाही महाराष्ट्रात आणि हा रेड्याचा उत्सव होतो. मी म्हणलो महाराष्ट्रातल्या रेड्यांना कळावं की संतांच्या चरणाजवळ आल्यावर रेड्याचा सुद्धा महाराज होतो न उत्सव होतो. काय होतं? आम्ही सुद्धा रेडेच ना. काय आमच्याकडे होतं मला सांगा? आम्ही सुद्धा रेडेच, पण संतांची मोहर उमटली आणि महाराज झालो. त्याला काय मला सांगा? चांबडं असतं एरवी त्याला किंमत शून्य, ज्ञानोबा आहे म्हणले, पण राजाची मोहर लागली का ते चलन होते. काय होतंय? चांबडं सुद्धा. तसं संतांची कृपा झाली काही आत्म्याला सुद्धा पवित्रता प्राप्त होते. म्हणून विसावा नावाची जी अवस्था अशी तिकून ते मयत येत होतं, इकून सगळी भावंड चाललीत.
आणि त्या बाईनं पाहिलं असं तेज कधी कधी एखाद्या पुण्यवंत महात्म्याला पाहून किंवा आत्म्याला पाहून, मग ती स्त्री असू द्या पुरुष असू द्या, असं वाटतं की पटकन त्याच्या पायावर जाऊन मस्तक ठेवावं. इतका पुण्यवान आत्मा असतो तो, आपल्याला राहवत नाही, त्याच्या दर्शनानंच पावनता प्राप्त होते. तसं त्या बाईचा नवरा मेला हे ती विसरली. केस मोकळी सोडली होती, बांगड्या फुटलेल्या होत्या, कुंकू पुसलं होतं, आणि ती भावंड येताना पाहिली, हे कर्दळीचा गाभा माझे ज्ञानोबा आहे, त्या मानेवर जटा, गळ्यामध्ये माळ, भगवं वस्त्र लावलेलं, काखेत झोळी, असं दिव्य तेज. त्या माऊली विसरली की माझा पती गेलाय. तिनं ते मयत सोडलं आणि पायाला वाकली कुणाच्या, आणि ज्ञानोबारायाने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. वाऱ्यातून आवाज कानावर गुंजला, सौभाग्यवती भव. दर्या खोऱ्यातून आवाज निघाला, सौभाग्यवती भव. नेवासा क्षेत्रामध्ये आवाज घुमला, सौभाग्यवती भव. नाही 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 महाराज, तुम्ही जो आशीर्वाद दिला चुकीचा आहे, मागं घ्या शब्द. ज्ञानोबाराय म्हणले का? म्हणली हे जे मयत चाललंय ना, हे माझ्या पतीचं आहे. कोणाचं आहे? ज्ञानोबाराय म्हणले असं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. खाली ठेवलं, ब्रह्मरंध्राला स्पर्श केला, सच्चिदानंद सच्चिदानंद, तट तटा तुटती बंद. सच्चिदानंद म्हणलं आणि बंद तोडून तो माणूस उठून बसला. मेले माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्राशील गा. आणि मग तेव्हापासून विसावा देण्याची पद्धत आली मैतीला आपल्या, बरं का. आपण मैतीलाही सावा देतो, मागं पाहतो उठतंय का काय. आता काही ज्ञानोबर आहे का हा सच्चिदानंद बाबा आहे? काही नाही काही नाही काही नाही. विसावा ही जिवंतपणेच घेण्याची पद्धत आहे. विसावा म्हणजे काय? तर जीवाला आत्तापर्यंत कधीच विसावा सापडला नाही. विसावा नावाची जी गोष्ट आहे, अवस्था आहे, ती समाधानाची दशा आहे. काय? समाधानाची दशा आहे, त्यालाच विसावा म्हणायचं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. समाधानाची अवस्था. त्या दिवशी मी एका लग्नात गेलो होतो सहज. आता गेलं म्हणजे महाराज लोकांना बोलवतात, आशीर्वाद द्या. मी वर जाऊन बसलो. एक गृहस्थ सारखे उठायचे आणि खाली बसायचे, उठायचे आणि खाली बसायचे. मला कळे ना यांना झालं काय. मला वाटलं पोटसूळ उठला असावा त्यांचा. जेव्हा ते सूत्रसंचालन करणारे होते त्यांनी त्यांचं नाव घेतलं, तेव्हा ते म्हणले आता निश्चिंतीने पावलो. हा, समाधानाची अवस्था. त्याला जेवायची सुद्धा गरज राहिली नाही त्यांना. बघा, स्तुती पराविया मुखी रुचिकर. दुसऱ्याच्या मुखातून आलेली स्तुती माणसाला भूक सुद्धा लागू देत नाही. फक्त कौतुक ऐकलं पाहिजे, बस, बाकी काही नाही. आणि म्हणून विसावा नावाची गोष्ट आहे, ती अवस्था आहे, आणि ती समाधानाची अवस्था आहे. खरं तर साम्येत प्रकारेण तदी ती समाधानेत. साम्य अवस्थेत येणं याचंच नाव समाधान आहे. मग विसाव्याची अवस्था जीवाला जागृती, स्वप्नी, सुसुप्ती या तीनही अवस्थेत सापडलेली नाही, बरं का. जागृतीमध्ये सुद्धा नाही. जागताना तर एवढं धावत, एक धावे एका पुढे. कोण कोण पुढं धावतो. एक जण तर राजाकडे गेला, म्हणला मला फुटभर जमीन नाही, मला जमीन द्या. राजा म्हणला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पळशील, आणि जेवढी जमीन पायाखाली घेशील तेवढी जमीन तुला. हे 10 वाजता उठायचं, त्या दिवशी 5 वाजताच उठून बसले. सूर्य कधी उगवतो. सूर्य उगवला आणि पळायला सुरुवात केली. नाश्त्याचा टाईम झाला तरी म्हणतोय नको. तेवढं थांबलं तर 2 पावलं अजून तर भेटायची नाही. चहा प्यायला थांबलं नाही, जेवण केलं नाही, पाण्याचा घोट प्यायला थांबलं नाही. सूर्य मावळतीच्या अगोदर पळत राहिलं, पण एवढं दमलं, धापा टाकून मेलं. काय झालं कळालं तर पहा. मी जमीन तर मिळालीच नाही, जीव मात्र गेला.
जागृतीमध्ये तर काहीच खरं नाही, तुम्ही नुसते पळत राहतोय. स्वप्नामध्ये तर काहीच खरं नाही. स्वप्नामध्ये काय खरं असतंय हो? स्वप्नामध्ये राजा झाला काय आणि भिकारी झाला काय, काय खरं? स्वप्नामध्ये रोजगार हमीवर कामाला जाणाऱ्याला स्वप्न पडलं मी राजा झालो, काय बदल आहे त्याच्या जीवनात? सकाळी खोरम फावडं घेऊन निघणंच आहे का वेगळं काय? स्वप्नामध्ये एका वारकऱ्याला 1,00,000 रुपयाची बॅग सापडली. ते म्हणते जाऊ दे, आता 90,000 बँकेत टाकीतो. 1,000 रुपये जवळ ठेवतो, 9,000 रुपयाचं अन्नदान करतो पंढरपूरला. सकाळी आंघोळ केली, गाय काकडा केला, त्या दिवशी काकड्या वै ध्यान नाही, काहीच नाही. एसटीत बसलं आणि कंडक्टरला तिकीट. हे रात्रीचे 1,00,000 सापडीते. कुठं सापड? स्वप्नीचे चेईले विषयाचे समसुख वेगळाचे बावली, अभ्राची सावली, अभ्राची सावली, जाईल लया कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे मनगोत, कोणाचे गणगोत. दुपारी फार ऊन लागलं म्हणून एक ढग आला खामुंडी गावावर. लोक म्हणले काय सावली पडली, किती दिवस राहिलो? अभ्राची सावली जाईल रया. म्हणून जागृती, स्वप्नी, सुसुप्ती इथं अवस्था नाही, इथं विसावा नाही. तूर या अवस्थेला विसावा आहे. कुठं आहे? तिथं समाधीचे सुख तिकडं. आणि म्हणून विसाव्याची अवस्था म्हणजे पाप पुण्याच्या पलीकडची अवस्था. त्याला काय म्हणावं? विसावा. पापही नाही आणि पुण्यही नाही, त्याचं नाव विसावा. सुखही नाही आणि दुःखही नाही, त्याच्या पलीकडची अवस्था. पाप पुण्य दोन्ही ओलांडली. तुका म्हणे घरी आणले वैकुंठ आणि वसविली पेठ वैष्णवांची. पाप पुण्य दोन्ही ओलांडण्याची अवस्था म्हणजे विसावा आहे. सुख दुःख या दोन्हीच्या पलीकडे जाणं म्हणजे विसावा आहे. सुखही नाही आणि दुःखही नाही. ऐका, पाप पुण्याच्या पलीकडं आणि सुख दुःखाच्या पलीकडं जीव समाधानाच्या रेषेवर जिथं स्थिर होतो, समाधानाच्या अवस्थेवर जीवात्मा स्थिर होतो, त्याला तुम्ही विसावा म्हणा. बाकी विसावे काही कामाचे नाही. आणि तो विसावा कोणता आहे? तर विसावा विठ्ठल सुखाची सावली. काय? विठ्ठल कसा आहे? विसावा विठ्ठल सुखाची सावली, प्रेम पाना घाली भक्तावरी, आता माझे नेनो परता भाव. आता मला परत यायचं नाही तिथून. कुठून? जी भक्तावर सावली घालते, छाया पितांबरी करी. म्हणून श्रद्धा हे भाग्याचं लक्षण आहे. कुठेही श्रद्धा लागणं तुमची भाग्याची लक्षण आहे, पण श्रद्धा टिकणं हे परम भाग्याचं लक्षण आहे. काय बोललो मी, कळालं तर पहा. श्रद्धा लागते, आकर्षणातून लागते. म्हणून कुणावरही लगेच श्रद्धा ठेवीत जाऊ नका, ते आकर्षण आहे. पण श्रद्धा टिकणं हे परम भाग्याचं लक्षण आहे. श्रद्धा अचानकपणे स्थिर होते बरं का, अचानकपणे. शेवळे महाराजांचं तुम्ही नाटाचे अभंग ऐकले, तुमची स्थिर झाली श्रद्धा, पण टिकली पाहिजे, हे फार महत्वाचं. टिकत नाही. आणि एखाद्याची श्रद्धा टिकते विठ्ठलावर, एखाद्या संतावर, माऊलीवर, तुकोबर, ते परम भाग्याचं लक्षण आहे. आणि श्रद्धा गुणांवर स्थिर करणं हा मनुष्याचा धर्म आहे. श्रद्धा कधीच अवगुणांवर स्थिर होत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. श्रद्धा नेहमी गुणांवरच स्थिर होते. हा स्थायी भाव आहे श्रद्धेचा. पण दोषांच्या ठिकाणी कधी श्रद्धा टिकत नाही. दोष दिसला का श्रद्धेला तडा जातो. काय जातो?
आणि म्हणून कोणत्याही महाराजांवर तुम्ही प्रेम करू नका, कोणत्याही महाराजावर श्रद्धा ठेवू नका. श्रद्धा ठेवायची असेल तर ज्ञानोबरायावर ठेवा, तुकोबरायावर ठेवा, भैरवनाथावर ठेवा, जिथून श्रद्धेला तडाच जाणार नाही. कळालं तर पहा मी काय बोलतो. मी एकाला विचारलं लग्न करायचं का, नाही म्हणला मी महाराजांच्या सेवेत आहे. असो तरुण बाण पोरग. मी म्हणलं अरे ग्रस्ती होऊन जा, आता काय वय झालं. नाही म्हणला महाराजांच्या सेवेत आहे. आणि आत्ता मला भेटलं 2-3 वर्षाने, अचानक भेटलं. मी म्हणलं काय झालं रे, ते महाराज कुठे आहे. म्हणलं तुरुंगात ते आता. वाया गेलं ना घेण्यान देण्याचं. तारुण्य वाया घालवलं त्याच्या सेवेत आणि तो तुरुंगात. आणि हा येडा झालाय बाहेर. काय उपयोग आहे मला सांगा. कुणाच्याही सानिध्यात वेळ तुम्ही घालू नका. त्या दसऱ्याच्या दिवशी मला एक फोन आला बरं का सकाळी. मी पूजाच करायच्या गडबडीत होतो, कीर्तन होतं काल्याचं, एका ठिकाणी निघायचं होतं. मला फोन आला, म्हणले शेवळे महाराज बोलताय का. म्हणलं हो. मला म्हणे महाराज ओळखलं का. म्हणलं आता असं कसं ओळखेल फोनमधून. म्हणले कोण बोलतोय. म्हणले महाराज तुमची अमक्या अमक्या ठिकाणी कथा झाली होती आणि तेव्हा मी माळ घातली. म्हणलं आता घातली असतील, किती लोक माळ घालून जातात लक्षात येत नाही. मी म्हणलं ठीक आहे ना, नामस्मरण वगैरे चालू आहे म्हणे. नाही म्हणले फोन वेगळ्या कारणासाठी केला होता. म्हणलं काय. म्हणले गाडी घेतली. म्हणलं चांगलं झालं, मुलानं गाडी घेतली म्हणले. म्हणलं 4 व्हीलर घेतली की 2 व्हीलर. 4 व्हीलर नाही म्हणलं 2 व्हीलरच घेतली. मग म्हणलं मला कशाला फोन केला. नाही म्हणले त्याच्यावर बसू का नको बसू हे विचारावं फोन केला होता. कशाला. मी तो डोक्यालाच हात लावला. विचारावं काय. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील, कै मी उद्धार पावेना, कै कृपा कर नारायणा. ऐसे तुम्ही सांगा संत जना, समाधान चित मारे. कै मी उद्धार पावेना, कै कृपा करेल नारायणा. ऐसे तुम्ही सांगा संत जना, समाधान चित माझे. माणसं स्वाभाविक गुणांवर प्रेम करतात बरं का. आणि गुणांवर प्रेम करणारी माणसं असल्यामुळं पतन का होतं याचे अनेक कारण आहे. परमार्थामध्ये अनेक पतन होताना मी पाहतो बरं का. आणि पतितांची संख्या जास्त आहे परमार्थामध्ये. दुःख झालं की देवाकडे येतात आणि थोडंसं वाटचाल केली की पतन होतं त्यांचं. का पतन होतं. लोक वरती जातात आणि परत खालती येतात. बरं शिडीवरून पहिल्या पायरीवरून पडलं ना मार कमी लागतो. जितक्या शेवटच्या शिडीवरून तुम्ही पायरीवरून पडणार तेवढा मार जास्त. वरून पडलं की हाडांचा भुगाच, खाली असल्यावर एवढा मार लागत नाही. तसं परमार्थामध्ये शेवटच्या पायरीवरून खाली येऊ नये त्याचं दुःख फार मोठं असतं. वाक्य ध्यानात. परमार्थामध्ये गेलात ना, पहिल्या पायरीवरून पडला, पदच्युत झाला, त्याचा एवढा त्रास नाही. पण उंचीला गेला आणि तिथून जर पडला, आमचे गुरुजी तर नेहमी म्हणायचे उंचीवर जाणं सोपं आहे, टिकणं लय अवघड आहे. बरं जितक्या उंचीवरून पडल तेवढा मार जास्त. परमार्थाची सुरुवात जर अज्ञानातून झाली, काय बोलतोय मी ऐका बरं का. परमार्थाची सुरुवात जर अज्ञानातून झाली, अधिष्ठानच जर अज्ञानाचं असेल तर पतन ठरलेलं आहे. वाक्य ध्यानात ठेवा. फार डोळसपणे परमार्थाला सुरुवात करा. लोभाचं अधिष्ठान असेल तर पतन ठरलेलं. दुराग्रहाचं म्हणजे क्रोधाचं अधिष्ठान असेल तर पतन ठरलेलं. आणि राग आणि हट्ट तर आमच्या जीवनात ठरलेलाच आहे. राग आणि हट्ट या दोन्ही गोष्टी जीवनात वाईटच आहे. दोन्ही गोष्टी वाईट आहे. पुरुष मंडळी रागामुळं चिंतातूर आहे आणि महिला हट्टापायी दुःखी आहेत. काय काय बोललो, परत एक वाक्य परत बोलतो. पुरुष वर्ग रागामुळं चिंतातूर आहेत आणि महिला वर्ग हट्टापायी दुःखी आहे. मी तर म्हणतो
पुरुषांनी राग थोडासा कमी केला आणि महिलांनी थोडासा हट्ट कमी केला, सोडून दिला, तर नरक बनत चाललेलं हे जीवन लगेच स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही. वाक्य ध्यानात ठेव. हट्ट ही अशी भिंत आहे, ती जर पती पत्नी, वडील मुलगा, सासू सून या नात्यांमध्ये उभी राहिली तर तिला हटवणं फार अवघड आहे. ध्यानात ठेवा, ही भिंत काही पडत नाही, मात्र नाती तुटल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात ठेवा. ती भिंत तुटत नाही कधी, पण नाती मात्र तुटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हट्ट ही रागाची लाडकी बहीण आहे. कोण आहे? हट्ट रागाची लाडकी बहीण आहे. आणि दोन्ही बहीण भावामध्ये खूप प्रेम आहे म्हणून दोघं एकत्रच राहतात. वेगळं सोडत नाही. भाऊ बहिणीला सोडित नाही, बहीण भावाला सोडत नाही, म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. म्हणून लोभाचं अधिष्ठान असेल तर पतन ठरलेलं आहे. दुराग्रहाचं अधिष्ठान असेल पतन ठरलेलं आहे. पण विवेकाच्या अधिष्ठानावर कधीच पतन होत नाही. म्हणून साधकाकडं, भक्तीला लागणाऱ्या माणसाकडं विवेक पाहिजे. आणि तो विवेक काय? भांडवल गाठी तरी विश्वास, झाली ती झाली निश्चय. त्यांनी सांगितलं, झालो ते झालो निश्चयी दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची. पुढचं फक्त सेवेचीच आस आहे, आता काही राहिलं नाही. लोभ एक विकार आहे. अज्ञानाच्या अधिष्ठानावर ध्रुवादिकांचा सुद्धा पतन झालेलं आहे बरं का. वाक्य ध्यानात ठेवा. उपमन्युदिकांचं पतन झालेलं आहे. लोभाच्या अधिष्ठानावर बिभीषणाचं पतन झालेलं आहे. आणि दुराग्रह क्रोधाच्या अधिष्ठानावर अनेक राक्षसांचं पतन झालं आणि ऋषी मुनींचं पतन झालेलं पाहायला मिळतं. वाक्य ध्यानात ठेवा. पण विवेकाच्या अधिष्ठानावर जे कुणी बसले ते परमार्थामध्ये मोठेच होत गेले बरं का. तुकोबरायांनी या नाटाच्या अभंगात सांगितलं, आहे ते निवेदिले सर्व, माझा मोडियेला गर्व. मी देवाला सगळं सांगितलं, निवेदन करीत जाऊ बरं का, मनात काही ठेवू नये. माझा मोडियेला गर्व, अकाळी काळ अगवे पर्व, झाला भरवसा कृपे लाभाचा. आणि मी देवाला सांगितल्यामुळं लाभाचा मला कृपा झाली. किती आनंद आहे. मी कधी कधी विचार करत असतो बघा, अज्ञानातून जर परमार्थाची सुरुवात झाली म्हणून त्याचं पतन ठरलेलं आहे. पण इथं लाभ केवळ ढोंगाने प्राप्त होत असेल तर प्रत्यक्ष किती आनंद असेल हो. मला सांगा, वारकऱ्याची कपडे घातली तरी लोक पाया पडतात. ढोंगानं लाभ आहे तर प्रत्यक्षात वारकरी झालं तर किती फायदा होईल. नुसतं वारकऱ्याची कपडे घातली तरी पंक्तीत लोक तूप वाढून पाया पडून 100 रुपये देऊन जीव घालतात. तर खरा वारकरी झाला, खरा साधक झाला तर किती फायदा होईल. आमचे बाबा नेहमी एक गोष्ट सांगायचे, म्हणजे एक चोर एका राजवाड्यात शिरला बरं का. आणि राजवाड्यात चोर शिरला, चोरी करण्यात राजा राणी गप्पा मारित होते रात्रीचे. आणि एकुलती एक राजकन्या होती. बरं, ती राजकन्या परमार्थ विचाराने प्रेरित झालेली होती. तिचं म्हणणं होतं की मी लग्न करीन तर एखाद्या साधू पुरुषाशीच करीन. आणि राणी म्हणत होती, बघा ना आपल्या घरी काय कमी आहे. पण ही राजकन्या ऐकत नाही. परमार्थ विचाराने प्रेरित झालेली आहे, तिला लग्न साधू बरोबर करायचे. हे ऐकलं त्या चोराने. राजा म्हणला, जाऊ दे, आपल्याकडे तर सगळं आहे, देऊ साधूशी एखादं लग्न करून. उद्या जो अनगड फकीर साधू आपल्या राज्यात भेटेल त्याच्यावरून लग्न करू. ते चोरानं ते ऐकलं आणि ते तिथून मागं फिरलं. चोरी काही केली नाही त्यानं बरं का, फक्त तेवढंच ऐकलं आणि मागं फिरलं. दुसऱ्या दिवशी साधूचा वेश घेऊन त्या राज्यात बसले, अंगाला राख फासून बरं का. आणि राजानं सैन्याला सांगितलंय बरं का, आता काय, राजा चाले तिथे वैभव सांगाती. तुकोबाराय म्हणले, राजा चालला की वैभव सांगाती, मंत्री चालला का ताफा बरोबरच आहे. तसं राजा शोधायला निघाला सगळं सैन्य, आणि ह्या अंगाला राख लावून बसलंय. दिसला 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 म्हणले. राजेसाहेब जवळ गेले, दर्शन घ्यायला आले. तो म्हणला, ए बाजूला सरक, अंगाला हात नाही लावायचा. एवढा वैराग्यवान. राजा साहेबांनी सांगितलं, आम्ही नुसतेच अंगाला हात लावायला नाही आलो, तर तुम्हाला जावई करायचं आणि हे राज्य तुमच्या ताब्यात द्यायचे.
ते चोर होतं पण जरा विवेकाच्या अधिष्ठानावर आलं बरं का. कधी कधी चोर येतात विवेकाच्या अधिष्ठानावर. ते म्हणतोय नुसता साधूचा वेश घातला तर राजा आणि राजाची पोरगी आपल्याला द्यायला लागली. मी जर खरंच साधू झालो तर ब्रह्मांड माझ्या पायाजवळ येईन. चोराला विवेक झाला आणि त्यानं सांगितलं मी राजा नाही, मी साधू नाही, मला राजाही व्हायचं नाही, मी चोर होतो. सोंग घेतलं आणि आजपासून मी खरा साधू झालो, पुनर्जन्म झाला. म्हणून आनंदाचं ढोंग जरी घेतलं साधूचं तरी आनंद आहे. मग प्रत्यक्षात साधक झालं तर किती आनंद आहे. हा लाभच आहे. उरलेला आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. पुनश्च एकदा आज या ट्रस्टला धन्यवाद देतो का किचकट विषय नाटाच्या अभंगाचा आपण वेगळ्या चिंतनानं पुढे घेऊन जात आहोत आणि आपल्या जीवनाची दिवाळी करत आहोत. हा दिवा सदैव तुमच्या जीवनात तेवत राहो. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल म्हणजेच नाटाचे अभंग. आणि म्हणून आजचा दिवस या ठिकाणी विराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री काल भैरवनाथ महाराज की जय. संतांच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती होते असं म्हणतात. याचं कारण म्हणजे संतांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाव असतं. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की तू कुठे राहतोस. तेव्हा त्यावर उत्तर देत असताना श्रीकृष्ण म्हणाले की मी तिथे राहतो जिथे माझ्या नामाचा सतत उल्लेख होत असतो, जिथे सतत माझं नामस्मरण केलं जातं. म्हणूनच आपण सुद्धा या नामस्मरणामध्ये रंगून जाऊया आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.